की आम्ही या विधानसभेत 200 पार करून दाखवणार, तर 232 आणून दाखवले. तर इथं छोटी गोष्ट आहे. मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो, कुणाला गोळी, इंजेक्शन, सर्जरी मला सगळं माहित आहे. आणि त्यामुळे काय करायचं हे शेवटी जनता ठरवत असते. जनता ठरवत असते. आणि काय म्हणाला कोण? आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. माझ्या लाडक्या बहिणी इथं साक्षीदार आहेत. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. मी गरिबी पाहिली आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि म्हणून मी ठरवलं, जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल, माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी, माझ्या भावांसाठी मला काही ना काही करायचं आहे. आणि त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेली, पण तुमचा एकनाथ शिंदे खमक्या भाऊ तिथे बसला होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे तुमच्या भावाचा. कमिटमेंट, कमिटमेंट. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हे माझा स्वभाव आहे. एक तर कमिटमेंट करायची नाही. बाळासाहेब सांगायचे, आश्वासन देताना 10 नाही 100 वेळा विचार करा, पण दिल्यानंतर माघार नाही. आणि मी त्यांचा सैनिक आहे, त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून शिवसेनेला एकटी लढते म्हणून कोणी हलक्यात घेऊ नका. शिवसेनेला हलक्यात घेऊ नका. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे, हिंदुत्वाच्या विचाराची आहे. एक महाराष्ट्र, एक शिवसेनेचा धनुष्यबाण हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून आमची आन बान शान, आमची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि म्हणून शिवसेनेचा धनुष्यबाण या ठिकाणी जलवा दाखवणार, या ठिकाणी भगवा फडकवणार. इलाका किसका भी हो, धमाका हमी करेंगे, आपल्याला मी सांगतो. आणि म्हणून कुणी कुणाला कमजोर समजू नये. शेवटी ही जनता जनार्दन सगळं सर्वस्व असते. काही लोक स्वतःला मालक समजतात, मतदारांना नोकर समजतात, पण तुम्ही मालक आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही जर ठरवलं तर कुणाला वरती उचलता, ठरवलं तर असं आपटता की परत उठत नाही. त्यामुळे या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी भावांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि लोक म्हणतात पुन्हा तिथं काय उन्ह, पण आता मी सांगतो, पुन्हा तिथं शिवसेना उन्ह, आता ती तुम्हाला उन्ह भरून काढायचं आहे. तुम्हाला जी कमतरता आहे ती भरून काढायची आहे. आणि या कात्रजच्या रहिवाशांनी एकदा ठरवलं तर ठरवलं ते करतील. शिवसेना प्लस करून आपल्याला इथं बेरजेचं राजकारण करायचं आहे. काल नाना कुठं गेला? इकडं आहे प्रमोद नाना. भानगीवर दगडफेक झाली. आमच्या उमेदवार सारिकाताई पवार यांना पण दुखापत झाली का? असलं डरपोक राजकारण करू नका. असल्याने शिवसेनेचे वाघ घाबरणार नाहीत. हे बाळासाहेबांचे वाघ आहेत, शिवसेनेचे वाघ आहेत. आणि या डरपोक धमक्यांना घाबरणारे आमचे शिवसैनिक नाही. आणि या अशा शिवसैनिकांनी आम्ही छातीवर वार घेतलेले आहे, छातीचा कोट केलेला आहे. तुम लढो हम कपडा संभालते वाले शिवसेना आमची नाही. कार्यकर्त्याच्या पुढे जाऊन छातीचा कोट करून पुढे जाणारे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमचे आहेत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी ही शिवसेना नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, महाविकास आघाडी कुठंच दिसत नव्हती. कार्यकर्त्यांना राम भरोसे सोडून दिलं होतं, त्यांनी पराभव स्वीकारला होता. पण कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी आपल्याला देतो. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
इथं कोणी मालक नाही, नोकर नाही, आपण सर्व सहकारी आहोत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. शेवटी कोणी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक यांच्या डोक्यात कधी नेता बनल्याची हवा जाता कामा नये. त्यांनी कार्यकर्ता म्हणूनच राहिलं पाहिजे. त्याचे पाय जमिनीवरच असले पाहिजे, तरच कार्यकर्त्याची नाळ अधिक मजबूत होते, नाहीतर कार्यकर्त्याची नाळ तुटत जाते. सर्वसामान्य माणसाची नाळ तुटत जाते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कार्यकर्ता बनून, जमिनीवरचा कार्यकर्ता बनून काम करा. या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर ही सर्व मंडळी, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून कार्यकर्तेच आपल्याला जिंकून देत असतात. निवडणुकीमध्ये हेच आपला हा बॅकबोन असतो. पार्टीचा कणा कार्यकर्ता असतो, गटप्रमुख असतो, बूथ प्रमुख असतो, शिवसैनिक असतो. त्याला जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे. त्याची एवढीच अपेक्षा असते नेत्याकडून. आणि म्हणून तेवढं आपण सांभाळलं, हा कार्यकर्ता आपल्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. जीवाची पर्वा करत नाही, जीवाची बाजी लावण्याचं काम तो करत असतो. आणि म्हणून कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींना बघा, आता मान सन्मान मिळाला आहे. त्या आत्मनिर्भर झाल्यात. स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार त्यांना मिळाला आहे. आणखी एक आम्ही निर्णय घेतला. आपलं पहिलं नावाच्या पुढे वडिलांचं नाव होतं. आता आपल्या नावाच्या पुढे पहिलं आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव. हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण आपल्या सरकारने घेतला. अनेक निर्णय घेतले. एसटी मध्ये 50% सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, किती निर्णय घेतले, अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, व ज्येष्ठांसाठी निर्णय घेतले, युवकांसाठी निर्णय घेतले. आणि म्हणून लोकाभिमुख कल्याणकारी योजना करणारं हे आमचं सरकार. आणि माझ्याकडे तरी आज नगरविकास मंत्री म्हणून मी आहे, गृहनिर्माण मंत्री मी आहे. कोणीतरी इथं आश्वासन दिलेलं आहे, 500 फुटाच्या घरात खालच्या घरांचं टॅक्स काय कमी करणार, म्हणून माफ करणार म्हणून संकल्प केला आहे. संकल्प काय करायचा मी आपल्याला सांगतो. नगर विकास विभागाच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे. गोर गरिबांचं, छोट्या घर मालकांचं, छोट्या घरांचं टॅक्स हा माफ करून टाकू आपण. अरे बघतो करतो वगैरे काय नाही माझ्या डिक्शनरीत शब्द, कारण माझ्याकडे नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. सगळं फटकन करून मोकळं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, म्हणून तर महायुती 232 जागा निवडून 232 जागा निवडून आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच एवढ्या जागा कोणाच्या आल्या नव्हत्या. या माझ्या लाडक्या बहिणी भावांनी सगळ्यांनी मदत केली म्हणून चमत्कार झाला. या ठिकाणी कात्रजचा एकात्मिक विकास आराखडा आहे. तो सर्वांगीण आणि नियोजित विकास करणे, वाहतूक, पाणी, वीज, रस्ते, चौक, पर्यटन यांचा समन्वय पुढील 50 वर्षाचा विचार करून विकास आराखडा या ठिकाणी केला जाईल. हेही नगर विकास विभागाच्या माध्यमातलं काम आहे. शिवसृष्टी ते खडी मशीन चौक परिसराचा देखील त्याच्यामध्ये समावेश असावा अशी मागणी आलेली आहे. आणि कात्रज चौक विकास कामं, उड्डाणपुलाच्या कामामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. रस्त्याची अपूर्ण व चुकीची नियोजन प्रक्रिया, प्रशासनाच्या या ठिकाणी ज्या ज्या काही त्रुटी आहे त्या दूर करण्याचं काम आपण करू. आणि वाहतूक ट्रॅफिक मुक्त पुणे आपल्याला करावं लागेल, ट्रॅफिक मुक्त कात्रज आपल्याला करावं लागेल. आणि त्यासाठी जे जे काय करायचं ते आपण करू. पाण्याची समस्या आहे, विद्युतची समस्या आहे,
गेल्या अनेक वर्ष जे लोक सत्तेत होते त्यांना विचारलं पाहिजे, बाबा काय या समस्या राहिल्यात, कशासाठी या समस्या राहिल्यात आणि म्हणून त्या सोडवण्याचं काम आपण करू. कात्रज चौक ते गुजरवाडी फाटा रस्ता रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्याला देखील जे काही निधी लागेल तो निधी देखील दिला जाईल आणि म्हणून 3 पट टॅक्स गुंठेवारी कायदा कात्रज भागातील ग्रामपंचायत गावांवर 3 पट टॅक्स लावायला लागतो. 3 पट